छत्रपती शिवाजी महाराज की जय। यानंतर लगेचच ज्या उपक्रमासाठी आपण इथे उपस्थित आहोत तो उपक्रम सुरू करण्यासाठी फीत लावण्यात आलेले हे प्रमुख उपस्थित असलेली मंडळी हे फीत कापून सर्व मंडळींनी कार्यक्रमाची फीत कापून घ्यावी। धन्यवाद। आता सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करावं। कोणताही कार्यक्रम म्हटला तर थोडासा प्रमुख पाहुण्यांचा छोटासा सत्कार होत असतो। त्याप्रमाणे आता दीपक देशमुख यांचं स्वागत रमेश चौरकर यांना विनंती करतो। विजयजी जागरूक यांचं स्वागत। यानंतर प्रकाशजी सपकाळ अंबादास वाघमारे यांचं स्वागत। राहुल चौरकर विठ्ठलरावजी गंगे एक खुर्ची घे राहुल इथे खुर्ची विनंती करतो। यानंतर रामदास भाऊदेवडे यांचं स्वागत। दिलीप मोतेकर यांचं स्वागत। राहुल पंडितकर अशी रमेश चौरकर अशी विनंती करतो। धनंजय कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे कमलाकरजी खेडेकर यांचं स्वागत। रमेश चौरेकर अशी त्यांना विनंती करतो। रमेश चौरेकर त्यांना विनंती करतो। धन्यवाद। राखावी बहुतांचे अंतरे भाग्य येथे घरात अभिनंतरे परिवारातील हा कदाचित सार्वजनिक स्वरूपात घेतलेला हा पहिला कार्यक्रम असेल। सकाळी चहा घेताना कधी बायकोसोबत बोलत होतो त्यावेळेस म्हटलं तिला दाखवलं सर्व ते पोस्टर वगैरे राहुलचे आणि सांगितलं की बघा आताची नवीन पिढी किती छान प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन करते। तिला सुद्धा खूप आनंद झाला आणि खरोखर मी मनापासून आज चौरे फॅमिलीचे सर्व कुटुंबातल्या सर्व सदस्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन। आज आपल्या सर्वांचे लाडके राहुल दादा चौरे त्यांचा वाढदिवस आणि यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित आपलं हे आजचं आरोग्य शिबिर त्यांच्या शुभ हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं। ते परमहंस रामकृष्ण मौलीबाबा शिक्षण संस्थेचे ट्रस्टी आणि मौलीबाबा संस्थांचे प्रमुख आमचे मोठे बंधू आदरणीय जितेंद्र दादा बोगरे मंचावर ज्यांची उपस्थिती या ठिकाणी झालेली आहे ते चिखली नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय रामदास भाऊ देवडे, चिखली नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष आणि शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय श्रीरामभाऊ गोरे, माजी सभापती आदरणीय विजयभाऊ जागरूक, माजी सभापती आदरणीय दिलीपभाऊ चौरे, आदरणीय उषाताई चौरे, मंचावर उपस्थित असलेले पाळी समाज संघटनेचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशभाऊ सपकाळ, अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर आदरणीय आत्माराम भाऊ देशमाने, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले डॉक्टर हिवरे साहेबांपासून सर्वच भांगे साहेब असतील, सर्वच रामदास भाऊ असतील,
सर्व सामाजिक कार्यकर्ते, उपस्थित सर्व त्या परिसरातील सर्व सहकारी मित्रांनो आणि माझ्या माता भगिनींनो, जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यामध्ये जीवनाची सुरुवात करत असतो आणि ती सुरुवात करत असताना स्वतःचा व्यवसाय, स्वतःचा प्रपंच हे तर आयुष्यामध्ये प्रत्येकाला लागू केलेलं आहे. परंतु आज या ठिकाणी आदरणीय दिलीप भाऊ असतील, उषाताई असतील, या दोघांचा उल्लेख करणं खूप जरुरी आहे. हे दाम्पत्य म्हणजे मी जे काय लोक माझ्या आयुष्यात बघितले असतील त्यामधले एवढे सरळ, सज्जन, कामाशी काम करणारे आणि अतिशय प्रामाणिक आणि प्रचंड धार्मिक असं हे कुटुंब, आणि त्यातल्या विशेष करून आमचे दिलीप भाऊ म्हणजे खरोखर या परिसरालाच नव्हे तर या चिखली शहराला मिळालेलं एक असं व्यक्तिमत्व आहे की हे जे आपल्याला सर्व आज दिसतंय ना, हे सर्व दिलीप भाऊची पुण्य आहे. दिलीप भाऊनी जेवढं जे काय पुण्याचं काम केलं असेल ते आयुष्यामध्ये, त्यांच्या धार्मिकतेबद्दल तर अनेक वेळ चर्चा होती. म्हणजे चिखली शहरातलं कुठलंच मंदिर सुटत नसेल की ते रोज दर्शन घेतल्याशिवाय राहत होतं. असं एक दिलीप भाऊचं एक आगळं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या ती पुण्याई अशी आहे की दिलीप भाऊंना जे दोन मुलं आहेत, एक राहुल दादा आणि दुसरा आमचा अमोल, हे दोघही जण आज अतिशय म्हणजे आपल्याला सांगायला आनंद होईल की एक परिपूर्ण लाईफ जगतायत. दोघांचं सुद्धा लग्न झालेलं आहे. राहुल दादा अतिशय मोठ्या प्रमाणावर लॅब चालवतोय. अतिशय चांगलं काम सामाजिक लेवलवर त्यांचं आहे. त्यांच्या पत्नी सुद्धा शासकीय नोकरीमध्ये आहे. अमोलचं काम सुद्धा चांगलं आहे. अमोल इंजिनियर आहे, पुण्याला अतिशय मोठ्या पदावर आहे. अमोलचं आताच प्रमोशन झालं. त्याला सुद्धा अतिशय क्वालिफाईड मुलगी त्या ठिकाणी मिळालेली आहे. आणि असं एक सुखी कुटुंब म्हणजे हे दिलीप भाऊ चौरेंचं आहे. मग आज उत्तम भाऊ असतील, गजूभाऊ असतील, आमचे नंदू असेल, हे सर्वच परिवार एक अतिशय चांगला परिवार. आणि या परिवारातले सर्व तरुण सहकारी ते प्रचंड मेहनत घेऊन सामाजिक कार्यामध्ये त्या ठिकाणी नेहमी अग्रेसर असतात. आपण ज्या भवनामध्ये बसलेलो आहे याचं खरं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल रामदास भाऊ, तर हे खरं श्रेय दिलीप भाऊ चौरेंना दिलं पाहिजे. कारण काय की हा उपस्पेस श्री मुंगसाजी महाराज बहुद्देशीय संस्थेला म्हणजे माझ्या संस्थेला मिळालेला होता. आणि या जगातला कुठलाच मनुष्य स्वतःला मिळालेला उपस्पेस, स्वतःला मिळालेल्या वस्तू कोणीच कोणाला देत नसतो. परंतु आमचं दिलीप भाऊवरचं असलेलं प्रेम आणि तो व्यक्ती कधीच काही मागत नाही. त्यांनी फक्त मला एकच शब्द वापरला की माझी इच्छा आहे की हे आमच्या समाजासाठी जर मिळालं तर फार चांगलं होईल. सुरुवात झाली, मी त्यांना एका मिनिटात हो म्हटलं आणि लगेच ते पत्र आमच्या संस्थेचं पत्र तयार करून त्यांच्याकडे दिलं. आणि मग नंतर सगळी प्रोसिजर होत गेली आणि नंतर मग सर्वच मंडळींनी त्याला मदत केली. मग ते सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी मदत केली आणि आज हे एवढं मोठं भवन उभं झालं. त्यानंतर सर्व समाजाच्या मंडळींनी एकत्र येऊन संत सेना महाराजांचं मंदिर सुद्धा या ठिकाणी बांधलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे दिलीप भाऊंचा सिंहाचा वाटा यामध्ये आहे आणि हे त्यांचे सुपुत्र अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करेल. राहुल दादाचं काम मी पाहिलेलं आहे. अतिशय तरुण, उत्साही, सहकारी आणि आपला स्वतःचा व्यवसाय करत असताना या व्यवसायातून काका मला काहीतरी समाज कार्य करायचं आहे, मला काहीतरी लोकांसाठी काम करायचं आहे, माझी इच्छा आहे समाजाचं काम करायची, माझी इच्छा आहे गोरगरिबांची सेवा करायची, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तो अनेक वर्षापासून माझ्यासोबत चर्चा करतो. कदाचित सार्वजनिक स्वरूपातला त्याचा हा पहिला कार्यक्रम असेल, पण त्याने मागील काही दिवसामध्ये अनेक लोकांना मदत केलेली आहे. एक 5 ते 7 वर्षापूर्वी सुद्धा त्याने मला 2-3 गोष्टी सांगितल्या की मी काका या लोकांना मदत केलेली आहे. म्हणजे एक सेवाभावी वृत्ती असलेला हा परिवार आणि या परिवारातील आज राहुल दादाचा वाढदिवस. मी खरोखर परमेश्वराला प्रार्थना करेल की राहुलला उदंड आयुष्य लाभू दे, त्याने पाहिलेले सर्व त्याचे स्वप्न पूर्ण होते अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि खरोखर आज अतिशय आगळा वेगळा कार्यक्रम आणि या परिसरातील लोकांची आरोग्याची सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य हा कार्यक्रम आहे. मी मनापासून संपूर्ण चौरे परिवाराचं पुन्हा एकदा स्वागत करतो. राहुलला पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. आता थोडंसं तुम्हाला थोडंसं विचार करावा लागेल की मी काय म्हणतो म्हणून. तर आज आमचा सर्व या स्टेजवरच्या लोकांचा आज आमचा वाढदिवस आहे.
म्हणजे आज राहुल चौरेचा वाढदिवस आहे का नाही याची म्हणजे सर्वांनाच विसर पडला आणि त्यांचा सत्कार होण्याच्या ऐवजी आमचा सत्कार या ठिकाणी झाला. तर मी आमच्या सर्वांतर्फे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो आणि आयोजकांना विनंती करतो की ज्यांच्यासाठी ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम घेण्यात येत आहे त्यांचा सत्कार होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मी राहुल चौरे यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि आमचे मित्र बोंद्रेजी आणि श्रीरामभाऊ झोरे यांना विनंती करतो दोघांना की त्यांनी राहुल चौरे यांचा सत्कार करा. आपला सत्कार करून राहिले. तर मित्र, प्रत्येकाच्या जीवनामध्ये बरेच चांगले क्षण येत असतात आणि त्यापैकी एक तो क्षण म्हणजे आपल्या वाढदिवसाचा असतो. प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या या हयातीमध्ये आपण काहीतरी सामाजिक कामं करावं. तर त्या दृष्टीने राहुल चौरे यांनी या ठिकाणी हे जे शिबिर आयोजित केलं तर निश्चितच त्याचा समाजाला आणि जे काही जे आजारी लोक असतील त्यांना निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत. तर अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं या ठिकाणी हे जे सेना महाराजांचं सेना भवन या ठिकाणी जे तयार झालेलं आहे निश्चितच आपले दीपक भाऊ देशमाने यांना हा परिसर हा ओपन स्पेस त्यांच्या उपक्रमासाठी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कार्यक्रमासाठी मिळालेला होता. परंतु त्यांनी दिलीप भाऊच्या विनंतीला मान देऊन हा परिसर त्यांना देऊ केला. त्याबद्दल खरोखरच जितकं दिलीप भाऊला हे क्रेडिट जातं तितकंच क्रेडिट हे दीपक भाऊ देशमाने यांना निश्चित जातं. आणि त्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडेसे मागचे इतिहासाचे जर पानं आपण उलटले तर आपल्याला हे निश्चित कळून येईल की या ठिकाणी जो हा सभामंडप आहे तर तो सभामंडप सुद्धा माननीय आमदार माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी या ठिकाणी तो सभामंडप या ठिकाणी त्यांना देऊ केला आणि दिलाही. आणि त्यामध्ये जे काही कार्यक्रम होत होते तर ती जागा निश्चित तोकडी पडत होती. कारण की यांचा विचार म्हणजे दिलीप भाऊ चौरे आणि चौरे कंपनीचे विचार हे इतके पुढे गेलेले होते की त्याला म्हणजे खरोखरच त्याचं कौतुक करावं. कारण की त्यांच्या योजनेमध्ये फक्त जागा घेऊन कशी पडू देणे हे नव्हतं तर त्यामध्ये समाजासाठी आपल्याला काही करता येईल का याचे विचार त्यांच्या समोर होते. त्यांनी म्हणजे इतरांजवळ तर बोलून दाखवलं परंतु मजजवळ बोलून दाखवलं की या ठिकाणी आपल्याला श्री संत सेनाजी महाराजाची मूर्ती स्थापन करायची, या ठिकाणी त्या मंदिर तयार करायचं. तर त्यांनी समाज बांधवांकडून वर्गणी करून या ठिकाणी ही मूर्ती सेनाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी स्थापन केली आणि त्याचा फायदा त्याचा दर्शनाचा लाभ हा त्यांच्या समाजाला नव्हे तर या परिसरातील सर्व मंडळीला महाराजांच्या दर्शनाचा लाभ दररोज होत असतो. मित्र, या ठिकाणी हे जे काही विकासाची कामं असतात ते म्हणजे हे विकासाची कामं आमदार, खासदार, नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या माध्यमातूनच करावं लागतात. म्हणजे थोडक्यात शासनाच्या माध्यमातून करावं लागतं. आणि म्हणून
मी दिलीप भाऊच्या चर्चेनंतर इतर मंडळीच्या चर्चेनंतर या ठिकाणी यामधला अर्धा सभामंडप, हा ओटा, पेवर ब्लॉक आणि सर्व हे कंपाऊंड वॉल वगैरे हे नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी हे विकासाचं काम करून घेतलं. त्याचा फायदा हा समाज बांधवांनाच नव्हे तर या परिसरातील सर्व लोकांना झालेला आहे. तर अशा प्रकारे यांचं या चौरे घराण्याचं जे समाजसेवी जे विचार आहेत तर ते आजपासूनच नाही तर त्यांनी पहिलं पाऊल 1996ला त्यांनी टाकलं आणि सौभाग्यवती उषाताई चौरे यांना त्यांनी त्यांच्या जुन्या गावामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभा केला आणि निवडून सुद्धा आलं. त्यातून त्यांनी समाजाचे बरीच चांगले कामं केली. उषाताईंनी सुद्धा जास्तीत जास्त वेळ देऊन सामाजिक कामामध्ये चांगल्या प्रकारचा सहभाग दिला. तर अशा पद्धतीनं हे चौरे कुटुंब हे सामाजिक चळवळीमध्ये एकदम जास्त अग्रेसर जरी नसलं तरी त्यांची उपस्थिती प्रत्येक ठिकाणी असते आणि म्हणून सामाजिक कामं हे करत असताना त्यांनी या ठिकाणी श्री संत सेनाजी महाराजांची जयंती असो, कोणाचे लग्न कार्य असो, समाजाची मिटिंग असो किंवा कोणतेही कार्यक्रम असो तर हे कार्यक्रम ते सतत घेत असतात. आणि त्याच्यामध्ये दिलीप भाऊ चौरे यांचे चिरंजीव ज्यांचा आज वाढदिवस आहे हे राहुल चौरे यांचा हा सिंहाचा वाटा असतो. प्रत्येक आता तरुण म्हणजे वयस्कर मंडळी थोडीशी बाजूला गेलेली परंतु तरुण मंडळी ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये समोर यायला पाहिजे आणि त्यांनी सामाजिक काम हे हिरिरीनं करून घ्यायला पाहिजे. मित्र, जीवन जगताना आपण पाहतो की पशु पक्षी हेही जीवन जगतात. त्यांनाही नैसर्गिक जे काही क्रिया असतील, खाणं पिणं झोपणं लैंगिक व्यवहार वगैरे सर्व, परंतु त्यांना सामाजिक जबाबदाऱ्या कोणत्याच नसतात आणि सामाजिक जबाबदाऱ्या ह्या आपल्या मानवाला दिलेल्या आहेत, व्यक्तीला दिलेल्या आहेत. यास म्हणून जीवन जगत असताना आपण समाजासाठी काय करतो, समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं माणसानं प्रत्येक पाऊल हे टाकलं पाहिजे. कारण म्हणजे शेवटचा श्वास हा केव्हा येईल हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून आपण हयात असताना जितके जास्तीत जास्त सामाजिक काम असो, सांस्कृतिक काम असो, राजकीय काम असो, धार्मिक काम असो, हे सर्व कार्यक्रम हे आपण करून घ्यायला पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी राहुल चौरे यांनी त्यांच्या संकल्पनेमधून हे जे आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांचं या परिसराच्या वतीनं, आमच्या कुटुंबाच्या वतीनं, सर्व भावी समाजाच्या वतीनं त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचं ते लहान असले तरी त्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो. मित्र, अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून होत जावो आणि त्यांना त्यामध्ये यश मिळो अशी मी सेनाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. जय सच्चिदानंद. यानंतर चेतन भाऊ देशमुख सामाजिक उपक्रम करण्यासाठी आमच्या त्या उषाताई आणि ते 96ला निवडणूक त्यांनी लढली आणि 96च्या दरम्यान ते नगरसेवक त्या ठिकाणी झाले. समाजाची असेल, इतर समाजाची असेल, त्यांच्या हाताने सेवा घडली आणि नंतर काही असं दिलीप भाऊचं कार्य सुरूच होतं पण असं उजेडात येण्यासारखं कार्य कोणतंच दिसलं नाही. पण त्याच रूपाने मनात विचार यायचा की बाबा वारसात राजकीय आहे पण यांच्या परिवारात कोणी काही असून पुढं आलं नाही असं वाटत होतं. पण आज ह्याच रूपाने आमचा राहुल म्हणजे अतिशय मनमिळावू आणि मेहनती हा पुढं आला
त्याच्या माध्यमातून या चिखली शहरात गेल्या 5 ते 7 वर्षापासून रुग्णांची सेवा होते. त्यांच्या माध्यमातून कोणाचं रक्त लघवी कुठला पेशंट असेल कोण्या डॉक्टरकडे पाठवायचा, त्या गोरगरिबाचं कसं आपल्याला दुरुस्त करता येईल, हे गेल्या त्याचं 7-8 वर्षापासून काम सुरू आहे. आणि ते काम पाहत असताना हा जो एक महत्वाचा कार्यक्रम हा या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केला, खरोखर त्याचं मी अभिनंदन या ठिकाणी करेन. तसंच आमच्या दिलीप भाऊचं सुद्धा अभिनंदन या ठिकाणी करेन. कारण याच्यातून काय असतं, एक आशीर्वाद मिळतात आणि हे आशीर्वाद आपल्या परिवाराला कामा येतात. म्हणजे रुग्णांची सेवा करणं, आज या ठिकाणी बाहेरून जाऊन आलेले डॉक्टर लोक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रुग्णांची सेवा होणार आहे. खरोखर हा जो आजचा वाढदिवस आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे काही पाहिलेलं यांनी ठेवलेला कार्यक्रम आहे, अतिशय मनमिळावू हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. मी राऊंना या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या झोरे परिवाराकडून आणि माझ्या शिवसेना परिवाराकडून त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि त्यांनी काही जे स्वप्न पाहिलेले असतील ते निश्चित पुरे होतील अशी सुद्धा आई रेणुके मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. अमोल चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरासाठी आपण सर्व इथे जमलेलो आहोत. आरोग्य शिबिर घ्यायचं म्हणजे फार मोठी यंत्रणा लागते. तर मला जेव्हा माहिती पडलं की अमोल चौरे यांच्या वाढदिवसानिमित्त ते आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे, विविध आजारावर त्यांनी उपचारासाठी डॉक्टरांना बोलवलेलं आहे, तर मला त्याचं कुतूहल आणि कौतुक वाटतं. ते बरेच वर्षापासून आरोग्य क्षेत्रात काम करत आहे. मागच्या मान्यवरांनी याची कल्पना दिलेलीच आहे. तर एवढं मोठं कार्य करायचं म्हणजे जिथे प्रचंड इच्छाशक्ती आहे तिथेच मार्ग निघतो. सर्व जळगाववरून आलेल्या डॉक्टर मंडळींचं मी स्वागत करतो. सर्व माता भगिनी आपण आरोग्य शिबिरासाठी लाभ घेण्यासाठी आलेले आहे, आपलेही स्वागत करतो. विविध आजाराची इथे तपासणी होणार आहे, जसं नेत्ररोग, चर्मरोग, हृदयरोग, विविध आजाराची तपासणी होणार आहे. आपण शांततेनं सर्व तपासण्या करावा आणि या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा एवढं सांगतो आणि थांबतो. या ठिकाणी आपलं काम सातत्याने सुरू आहे. समाजामध्ये सुद्धा म्हणजे उच्च शिक्षण घेत असताना तेव्हापासून या ठिकाणी सामाजिक काम आणि कुठेतरी सामाजिक जबाबदारी सुद्धा भान ठेवून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. हे आमचे वडील आदरणीय दिलीप भाऊ चौरे आणि आमच्या आई माजी सभापती उषाताई चौरे यांनी आमच्यावर जे काही संस्कार केले त्या संस्कारातून या समाजाचा आपण काहीतरी उतरायला लागतो आणि त्यासाठी समाजासाठी आपण काही केलं पाहिजे म्हणून गेल्या 15 वर्षापासून आपलं काम या ठिकाणी सुरू आहे. समाजामध्ये मला 10 वर्ष मी तालुका उपाध्यक्ष होतो गेल्या युवकांचा आणि गेल्या 5 वर्षांपासून शहराध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे आहे. माझ्या सामाजिक जीवनामध्ये सगळ्यात पहिला कार्यक्रम जो मी घेतला होता 2003 मध्ये, तो आदरणीय माजी आमदार राहुल भाऊ भोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, आणि त्यानंतर हा जो दुसरा महत्वाचा कार्यक्रम आहे सामाजिक जीवनातला त्याचं उद्घाटन आमचे मोठे काका आदरणीय जितेंद्रदादा भोंद्रे यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. खरंच आमच्या विनंतीला मान देऊन ही सर्व मंडळी, वडीलधारी मंडळी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आली. खूप आनंद झाला. मी या सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यासोबतच आमच्या गोदावरी फाउंडेशनचे जे काही या ठिकाणी डॉक्टर साहेब आलेले आहेत, मॅडम आलेले आहेत आणि आमचा नर्सिंग स्टाफ आलेला आहे. आमचे अमीन दळवी साहेब यांनी ते PRO आहेत, त्यांच्या प्रयत्नातून आणि आमचे बंधू डॉक्टर सागर गायकर, खरं तर याची ही संकल्पना होती. यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. खरंच खूप आनंद होतोय.
गेल्या रक्षाबंधनाला नुकतंच आपण स्त्रियांसाठीचं आरोग्य तपासणी शिबिर घेतलं, परंतु जे काही बाकी घटक राहिलेले आहेत, जे वयोवृद्ध असतील, बालक असतील, स्त्रिया आणि इतर काही घटक असतील, त्यांच्यासाठीच आपण आरोग्य सेवा दिली, फक्त आपण महिलांसाठीच दिली, त्याची कुठेतरी खंत मनामध्ये होती आणि त्यातूनच आज सर्वसमावेशक असं आरोग्य शिबिर या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडतंय। उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो, थांबतो। आपले आशीर्वाद आणि प्रेम सतत आमच्या चौरे परिवारासोबत असू द्या, एवढी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी हात जोडून विनंती करतो, थांबतो। धन्यवाद। धन्यवाद राहू। काय देऊ तुझं काय हो उतराई। कार्यक्रमामध्ये कोणतंही काम आपल्या मनामध्ये पहिल्यांदा निर्माण व्हावं लागतं आणि मनाची निर्मिती ही अतिशय आनंददायक अशी फलश्रुती देणारी असते। आणि ज्यावेळेस याच्या राहुलच्या मनामध्ये आलं की आपण सामाजिक उपक्रमांमध्ये आरोग्य शिबिर ठेवावं, म्हणजे त्याचा लाभ सर्व जनतेला होईल, ज्यावेळेस ते काम मनामध्ये आलं त्यावेळेसच त्या कामाची पावती त्याला मिळाली आणि ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी तो कार्यरत झाला। अशा प्रकारचा हा उपक्रम आज इथे संपन्न होत आहे। सर्व उपस्थितांचं पुन्हा मी एकदा या आयोजकातर्फे अभिनंदन करतो, आभार मानतो। आपण जे इथे मनोगत व्यक्त केलेले आहे ते सर्वांचे मनोगत अतिशय मार्मिक आणि हृदयाचा ठाव घेणार आहे। निश्चितच या चौरे कुटुंबियांना ते पुढच्या आयुष्यामध्ये लाभदायक ठरेल। आता राहुल चौरे यांचा वाढदिवस आपण इथे साजरा करणार आहोत। सर्व मंडळींनी उभं राहायचं आणि राहुल आपला वाढदिवस साजरा करतील अशी त्यांना विनंती करतो। गुलाबी नहीं,